नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की ज्या घरामध्ये तुळस आहे तर तुळशीच्या या झाडाचे किती महत्त्व आहे आणि ही तुळस आपल्याला कसे संकेत देते, शुभ आणि अशुभ संकेत देते. त्याचप्रमाणे घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहील यासाठी तुळशीसाठी चे पावित्र्य आपण कसे राखावे हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, बघा, आता माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बरोबर? चला जाणून घेऊया आपण की घरामधली तुळस ही आपल्याला कोणकोणते संकेत हे देत असते. बरोबर? पहिले जे आहे ती म्हणजे काय, तर तुळस आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की तुळशीचं महत्त्व हे खूप आहे. त्या तुळशीचे रोप काही वेळा शुभ असते तर काही वेळा ती अशुभ घटनांचे संकेत देखील देत असते. ते कसे देत असते ते आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे. भगवान विष्णू यांना तुळस प्रिय होती. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताच प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकार करत नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही. तो सर्व आजारांपासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व रोग प्रतिकार शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे आणि ती त्यामुळे आपल्या दारामध्ये तुळस ही अवश्य लावावी. दारामध्ये तुळस असल्याने काय होते तर नकारात्मक शक्ती नाहीशी होत असते, तिचा नाश होत असतो. सकारात्मकता ही घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणूनच आपण नित्यनियमाने तुळशीची पूजाही केली पाहिजे. पूर्वीच्या काळी पण आपण बघत होतो की तुळशी वृंदावन दरवाजाच्या बाहेर हे असायचेच. त्याच पद्धतीने आपण आता देखील तुळशीचे छोटेसे रोप हे प्रत्येकाने आपल्या घराच्या जवळ हे लावले पाहिजे. ते रोपटे जे आहे ते रोपटे हे खूप चांगले आहे. चला तर मग आता जाणून घेऊया, जर घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल, समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसेल, हिरवीगार दिसेल, नवीन पानं येऊ लागतात तिला. तुळशीचे रोपटे कसे टवटवीत दिसू लागते. दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे. कोणतेही खराब अथवा दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये. जर तुळशीला आपण दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला चांगले फळ मिळत नाही. 2 नंबरचा संकेत म्हणजे काय, जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन रोपांची छोटी छोटी रोपे उतरली असतील तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमची कमाईमध्ये वाढ होणार आहे, बिझनेस चांगला चालणार आहे, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे, हे ही तुळस आपल्याला दर्शवते. अनपेक्षितरित्या काहीतरी धनलाभ होणार आहे हे देखील आपल्याला यातूनच सूचित होते. म्हणूनच रोजच्या रोज आपण तुळशीची पूजा ही केली पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घालाव्या. त्यामुळे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतात. कोणत्याही कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाही. अडकलेले पैसे देखील लवकरात लवकर मिळण्याचे संकेत असतात. 3रा संकेत देते तुळस आपल्याला, ती कशी तर काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीची रोप अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप मात्र सुकतच जाते. तर ह्याचा संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास झाला आहे. घरावरती कोणते तरी मोठे संकट येण्याचे सूचना ही तुळस आपल्याला देत आहे. त्यामुळे आपण तुळशीची खूप नित्यनियमाने सेवा ही काळजीपूर्वक केली पाहिजे. बरोबर? त्यानंतर आपण बघूया की पुढचा संकेत आहे तुळशीचा, तो म्हणजे काय तर दारामध्ये कोणतेही सुकलेली झाड असू नये.
दारातील झाडं नेहमी हिरवीगार टवटवीत असावी, त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपला संसार देखील या झाडांप्रमाणेच फुलांप्रमाणे अगदी फुललेला, हसता खेळता आणि टवटवीत असतो. जर घरासमोरचे झाड सुकलेले वाळलेले असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटीचा वास होतो. अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत. अशी झाडे ही लवकरात लवकर आपण घरासमोरून काढून टाकावी, नवीन झाडे लावावी व त्याची काळजी देखील घ्यावी. त्यानंतर 5वा संकेत तुळस आपल्याला देते तो म्हणजे काय, तर तुळशीची रोपं हिरवीगार फुललेली दिसली, तिला बहर येऊन मंजिरी येऊ लागल्या की समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे. त्यामुळे तुळशीच्या झाडाला रोज नित्यनियमाने पाणी घालत चला आणि तुळशीच्या रोपाची काळजी देखील खूप चांगल्या पद्धतीने घेत चला. 6वा संकेत आपल्याला तुळस देते ते म्हणजे काय, तर जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती जर त्रास देत असेल, तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातले, त्यानंतर अन्नाचा कण सेवन केला तर खूप उत्तम सौभाग्य प्राप्त होऊ शकते. 7वा नियम तुळस आपल्याला देते, तुळशीजवळ उभे राहून जमले तर श्री सुक्त किंवा लक्ष्मी सुक्ताचा पाठ करावा. त्यामुळे वास्तू भरभराट होते, मनाची एकाग्रता वाढते, घरामध्ये प्रगती येऊ शकते, प्रगतीमधील येणारे अडथळे सर्व दूर होऊ शकतात. 8वा संकेत आपल्याला तुळस देते की हिरवी पाने आपोआपच काही वेळेस गळून पडतात. म्हणजेच काय, तर घरात क्लेश, भांडणं, समस्या, आपापसातील संबंध बिघडणे हे सगळे विनाकारण ह्या छोट्याशा कारणांवरनं होत असते. वडील आणि मुलांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढतात, क्लेश वाढतात. त्यामुळे तुळशीजवळ तुपाचा एक तरी दिवा नक्की लावा, त्यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी या थांबतात. रोज तुळशीजवळ सायंकाळी दिवा लावा, आपल्या घरातील लक्ष्मी देखील स्थिर होते. लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य हे आपल्या घरामध्ये टिकून राहते. त्याचबरोबर 9 नंबर आहे तो म्हणजे काय, तर तुळशीबरोबरच आपल्या घरामध्ये चीक असणारे कोणतेही झाड लावू नये. चीक असणारे म्हणजे काय, तर पान तोडल्यानंतर पांढरा स्वच्छ चीक हा त्याच्यातून बाहेर येतो. तर आपल्याला तो चीक येणारं झाड किंवा रोपटं हे आपल्या घरामध्ये कधीही लावू नये. त्यामुळे आनंदामध्ये वाढ होत नाही. तुळशीची रोपं ही छोटे छोटे येत असले तरीही आपल्या घरामध्ये आनंद निर्माण करत असतात, धनलाभ देत असतात. 10वं आहे, तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू जर येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येईल. हा एक खूप छान संकेत असतो. फुलपाखरू येणे अतिशय शुभ संकेत देणारे आहे. तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते. तुम्हाला येणाऱ्या पैशाचे मार्ग खुले होतात, नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. असे संकेत असतात हे तुळशीमुळे आपल्याला मिळत असतात, बरोबर. त्याचबरोबर आज मी तुम्हाला या व्हिडिओतून तुळस आणि तुळशीचे महत्त्व, त्याचबरोबर तुळस आपल्याला कोणकोणते अशुभ संकेतही देऊ शकते, तर हे संकेत टाळण्यासाठी आपण नित्यनियमाने तुळशीची पूजाही केली पाहिजे. त्यामुळे आपल्या घराची भरभराटी होते, भाग्योदय होतो, प्रगती होते. हे सगळे संकेत आपल्या या छोट्याशा तुळशीमुळे आपल्या जीवनामध्ये खूप मोठं कायापालट करू शकते. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कळवा. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.